हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, काल बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे. हो. तर बरेचसे शेतकरी मित्र मला फोन करत होते, हं. की पुढील 7 दिवसाची कंडिशन कशी राहणार? आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये कुठे-कुठे पाऊस पडणार व खंड कधी पडणार? याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. डिटेल्समध्ये माहिती याच्या अगोदरही दिली आहे आणि आज जी रेकॉर्डिंग देणार आहे ना, ती सगळ्यात मोठी टॉप आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणारी आहे. हो, ज्या विश्रांतीची आपण आज वाट बघतोय, ती विश्रांती काही जिल्ह्यांना उद्या 29 तारखेला संध्याकाळपासूनच सुरू होते हो, आणि 30 तारखेला कोणते जिल्हे बकाडीच्या रडारवरती येत आहेत, उघडीपच्या रडारवरती येत आहेत. म्हणजे एक असं सिस्टम तयार होणार आहे, की चक्क आपल्याला असं वाटेल की चमत्कारच झालाय. हो. एवढा बरसणारा पाऊस आज कुठे गायब झालाय? हं. त्या रेकॉर्डिंगमध्ये त्या जिल्ह्यांची आपण आज नावं घेऊयात. तत्पूर्वी आजही काही भागांना मुसळधार पाऊस होणार आहे. आजची 28 मे सुद्धा हां. बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी तर मुसळधार पावसाचा रडार घेऊन येणार आहे. त्या भागांची सर्वप्रथम आपण नावं घेऊयात आणि हो, खंडाची स्वरूप कुठल्या भागांमध्ये आहे हो, त्याबद्दल बोलूयात. हो, तर बघा, आज सकाळी काही ठिकाणी 10 वाजता, काही ठिकाणी 11 वाजता नाशिकच्या उत्तरेकडील भागांना झोडपून काढणार आहे. हो. धुळ्याच्या सुद्धा काही भागांना 70% भागांना झोडपून काढणार आहे. नंदुरबार, शहादा या भागांना तो झोडपून काढणार आहे. हां, हां. आणि दुपारनंतर दिवस मावळेपर्यंत लातूर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली, यवतमाळ असे भाग जे आहेत ते देखील घेणार आहे. मंठा, परतूर, परभणी, परळी वैजनाथ, माजलगाव पट्टा, केज, धारूर पट्टा, धाराशिव पट्टा काही ठिकाणी असे भाग तो आज घेणार आहे 28 मेला. हो. त्यानंतर यवतमाळ, तुमचा वाशिमचा परिसर, हां. जे काही रिसोड, अकोला, अमरावती आहे, नागपूर, वर्धा वगैरे भाग आहे. इथे देखील गर्जना होईल आणि कंडिशन दुपारनंतर किंवा दिवस मावळतात. फक्त वाऱ्यामुळे काय होणार, आज वारे जोराने वाहतील मध्य महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे थोडं मागे-पुढे होईल तासानुसार. हो. कारण की आता ही उघडीपसाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे. हं, तर हं. आजही या भागांना पाऊस आहे आणि सोलापूर, सांगली, कोल्हापूरची जी कंडिशन आहे खंडाबाबत, हं. ती सुद्धा 30 तारखेला काही ठिकाणी रात्री सुरुवात होईल. म्हणजे 30 तास ती जाईल त्यांची तारीख. 30 हो. तारीख त्यांना पावसाचीच आहे. हां. पण एक विखुरल्यासारखं वातावरण सुरू होईल 30 तारखेला दुपारनंतर. हां, हां. तर ॲक्चुअल आता बघा बखाड हं. आणि जो खंड आहे तो दीर्घकाळ म्हणजे आपण 12 ते 13 तारखेपर्यंत त्यांना त्रास मिळणार नाहीये. 14 हो. तारखेपर्यंत ही उघाड राहू शकते. हं. आता जिल्ह्यानुसार बघा कोणत्या भागांना कधी खंड आहे. हो. 30 मे ही तारीख संपूर्ण खानदेश कोणताही तालुका म्हणू नका. त्यांना हा हं, खंड आहे. हं. विदर्भ बघा, बुलढाणा 30 तारखेलाच येतोय खंड आहे. हो. अकोला आहे, खंड आहे. पण अकोल्यापासून जो खालचा भाग आहे, हं. इथे 31 तारखेपासून खंड चांगला सुरू होईल. हां, 30 हां. तारखेला काय होईल, इथे वाऱ्याचा प्रभाव आहे, पण गरमीच्या लेव्हलमुळे संध्याकाळी पाऊस बरसू शकतो. पण टक्केवारी 20-25च आहे. जी हं. आता टक्केवारी आहे ती नाहीये. हो. तर या खंडाची तीव्रता जालना, बीड, जो काही माणगाव पट्टा आहे, इकडचा भाग राहील. 30 हो. तारखेला खंडाची तीव्रता. परभणी देखील 30 तारखेला खंडाची तीव्रता. जिंतूर, हिंगोली, नांदेडचा उत्तरेकडील भाग, यवतमाळ ही 30 तारखेच्या खंडाची तीव्रता राहणार आहे. हां, हां. अहिल्यादेवीनगरला खूपच मोठी गुड न्यूज आहे. त्यांना 30च तारखेला कोणत्याही क्षणी दुपारी 11 वाजता किंवा 12 वाजता खंडाची तीव्रता सुरू होईल. लगेच बखार पडल्यासारखं वातावरण मिळेल. तुळजापूर पण याच्यामध्ये 31 30च्या संध्याकाळी राहील. नाशिक सुद्धा 30 तारखेपासून खंडाची सुरुवात होईल. वारे जोराने वाहतील आणि हे सगळं कंडिशन इथे आहे. आता राहिला आहे लातूरचा, धाराशिवचा आणि सोलापूर, सांगली, सोलापूरचा पट्टा. हो. इथे काय होईल, वातावरण कर्नाटकमध्ये असल्यामुळे त्या भागांना आभाळ येणं, शितोडे पडणं राहील. पण 30च्या संध्याकाळी यांना सुद्धा खंड सुरू होईल. पण ही तारीख त्यांना 31च असणार आहे. हं. म्हणजे एकंदरीत 30ला या भागांना आणि 31ला बऱ्याच भागांना कोकण आणि कोल्हापूरचा पणजी, गोव्याचा भाग वगळता बाकी सगळ्या भागांना खंडाची तीव्रता पाहायला मिळेल. पण हां, याच्यामध्ये एक अट असणार आहे. फक्त ती अट आहे गोंदियाला, चंद्रपूरला, गडचिरोलीला आणि वर्ध्याला. तर हां. ह्या भागामध्ये काय होईल, की वाऱ्याचा जोर जो आहे, मान्सूनचा वाऱ्याचा जोर, हे बाष्प जे आहे या भागापर्यंत येऊन जाईल. जवळ असलेल्या छत्तीसगडमध्ये पाऊस होणार आहे 31ला. त्यामुळे थोडाफार पाऊस यांना होऊ शकतो. पण उघाड मात्र यांना सुद्धा आहे. हो. आणि त्या तारखेपासून चक्क तुम्ही म्हणाल आम्हाला मशागतीला एवढा वेळ पाहिजे. त्यापेक्षाही दुप्पट वेळ तुम्हाला मिळणार आहे पेरणीसाठी वगैरे. हं. जवळपास 14 जूनपर्यंत भीती देणारा पाऊस नाहीये. हां, हां. तर असे सगळा शेड्यूल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही महत्त्वाची गोष्ट जी आहे, ही आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. शेतकरी धास्तावलेला आहे, चिंताग्रस्त आहे. आजच्या देखील पावसाचं शेड्यूल आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना हे शेअर करा. हं. जर शेअर करायचा कंटाळा येत असेल तर लाईक करा. लाईकमुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत तो YouTube सुद्धा पोहोचत असतो. ही हो. याची महत्त्वाची कंडिशन आहे. आणि सर जुलै महिन्याची कशी कंडिशन राहणार? जुलै महिन्याची कंडिशन मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापल्याशिवाय समजत नाहीये.
त्या हं. अंदाजे गोळ्या आपण मारत नाही कारण की शेतकऱ्यांना शेड्यूल माहीत झालेलं आहे, कंडिशन काय आहे. तर हो. सध्या जरी सांगायचं म्हणलं 3 महिन्याच्या रेंजमध्ये, तर जून महिना जो आहे कुठेच वाहुनी पाऊस होईल अशी कंडिशन जून महिन्याच्या एकही तारखेला नाहीये. हं. कोकण वगैरे भाग वगळता, मुंबई भाग वगळता. कारण हो. की 2-3 भाग महाराष्ट्राचे आहेत, हिस्से आहेत, त्यामुळे त्यांच्या भागात पडू शकतं. मान्सूनचा जोर आहे तो सक्रिय पद्धतीमध्ये आहे, पण वाऱ्याच्या बाबतीत सक्रिय आहे, पावसाच्या बाबतीत तो निष्क्रियच राहणार आहे. हो. जवळपास एक 2 आठवडे तरी, 16 दिवस तरी. आणि जुलै महिना जो आहे किंवा जूनची शेवटचे जे आठवडे आहेत, ती झडीचं स्वरूप येणं, गेल्या वर्षी सगळं केसावानी पाणी पडणं, वाऱ्यामध्ये गारवा असणं आणि एकतर्फी वारे वाहणार आहेत. वारे आजही सकाळपासून जोराने वाहतील अशी कंडिशन याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही जुलैचा प्रश्न विचारला, जुलैमध्ये सुद्धा हं. बऱ्यापैकी पाऊस आहे. गरमीची लेव्हल त्या टायमिंगला मान्सूनचा जो ताकदीचा जे वारा आहे, हो. मान्सून त्यावेळेस भरपूर वरती जाणार आहे. हो. ज्यामध्ये उत्तर भारत पूर्ण व्यापेल तो काश्मीरपर्यंत त्याची मजल दाखवते मॉडेलनुसार. तर तोपर्यंत खालनं वारे जे राहतील त्याचा जोर कमजोर होईल. त्यामुळे जुलैमध्ये बऱ्यापैकी पावसाचे चान्सेस आहेत. हं. पण गंमत अशी झाली, की यंदा पाण्याची पातळी भरपूर वाढली. त्यामुळे अपेक्षा पाहिजे तेवढ्या मान्सूनची शेतकऱ्यांना राहिलीच नाहीये. उघाडीसाठी शेतकरी आतुरलेला होता आणि ही गुड न्यूज तुमच्या माध्यमातून आपण दिली आहे. त्यामुळे सगळ्यांना हे शेअर करण्याचा प्रयत्न एक शेतकरी नात्याने आपण सगळ्यांना करायचा आहे. हो. आता सचिन ठाकरे तुम्ही हं. WhatsAppला जे प्रश्न मला पाठवलेत, की हो. आता पेरणीसाठी ही खंडाची तीव्रता किती आहे आणि पेरणीसाठी कधी-कधी वापसा होऊ शकते. हो. ते बरोबर आहे. शेतीवरती डिपेंड आहे. हो. जर तुमच्या रानामध्ये सखोल भागांमध्ये आणखीन पाणी साचलं असेल, तर हं. काही ठिकाणी 6-7 जूनच्या वेळेस ती आपल्याला मोकळीक मिळू शकते. म्हणजे रान मोकळं होऊ शकतं. पाऊस तर 31 तारखेपासूनच मोकळा व्हायला काही हो. ठिकाणी 30लाच व्हायलाय. हो. हो. हां. तर पेरणीचा कालावधी असा राहील, की कोरडवाहू शेतकऱ्यांनी आता आता ओलसर भरपूर आहे. त्या शेतकऱ्यांनी जवळपास 8 जूनच्याही अगोदर पेरणी केली तरी चालते. ज्यांना पाणी आहे त्यांनी कुठल्या आठवड्यामध्ये कधीही करा. काही अडचण नाहीये. त्यानंतर जे काही शेतकरी समजा फळबागायतदार असतील, वीटभट्टीवाले असतील, तर वीटभट्टीवाल्यांना एक विनंती आहे, तुम्हाला 31 तारखेपासून विनाअडथळा 15 दिवस कुठल्याही प्रकारचं काम करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा खताचा वापर कमी करा. कारण की कापूस पिकाला यंदा फारसा त्रास होणार नाहीये. हं. त्यामुळे पंचमीच्याही अगोदर, पोळ्याच्याही अगोदर आपल्या सरकीच्या पिकांचं अंतर मिळण्याची शक्यता दाट आहे. हो. सोयाबीनच्या अंतरामध्ये देखील आपण अंतर वाढवावं. गेल्या वर्षीच्या पेक्षा 18 इंच असेल तर 2 फुटापर्यंत करावं. जेणेकरून माल सड होणं किंवा सातत्यानं पावसाचं जे सातत्यानं गेल्या वर्षी आपण बघितलं त्याला जखमा झाल्या होत्या. वाढ कमी झाली होती काही-काही ठिकाणी. तर हो. ती वाढ यंदा जास्त होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या पिकांना उन्हापासून बकालीचं दुःख जाणवणार नाहीये. त्यामुळे हं. अशा प्रकारे सगळा शेड्यूल असेल आणि सगळी माहिती आपण Facebookवरती देखील लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत. आपण सगळ्यांनी Facebookला तोडकर आनंदचे जवळपास गेल्या 24 तासामध्ये 2,000 फॉलोअर्स अजूनही वाढलेत म्हणजे 9-10 हजाराचा टप्पा पार होतोय. सगळ्या शेतकऱ्यांनी तिथे यायचंय, आपले मनोगत व्यक्त करायचे, आपले मनातल्या शंका व्यक्त करायच्या, त्यांना ताबडतोब तिथे उत्तर देण्यात. जय शिवराय. धन्यवाद. ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद.